हॅलो, गुड मॉर्निंग. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मॉर्निंगची वेळ आहे. गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 6:30 वाजले असतील. मी तितकं टायमिंग बघितलेलं नाही आहे. पण आज थोडीशी घाई गडबड धावपळ चालू आहे, कारण आज जायचं आहे नणंदबाईकडे. तर स्वयंपाक थोडासा लवकर करायचा आहे म्हणून मी चणा डाळ भिजत घातलेली आहे. हरभऱ्याची घाटून जी भाजी बनते ना, ते बनवणार आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत आणि आज म्हणजे थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरली, कारण आज जायचं आहे मला ताईकडे, म्हणजे चिखलीला जायचं आहे. तिथं बांधकाम चालू आहे त्यांच्या घरचं. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं. तर आज आरशीशी आहे, म्हणजे कंप्लीट झालेले बांधकाम आज आरशीशी आहे. तर तिकडे जायचं आहे. तर थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली. आता पटकन मी भाजी आणि भात बनवते. म्हणजे भात मी लावलेलाच आहे कुकरला, फक्त मला भाजी बनवायची आहे. हरभऱ्याची घाटून भाजी बनवणार आहे. खूप छान बनते, म्हणजे दररोज वरण भातच बनतं, पण आज जी झटपट होतं ना ते स्वयंपाक बनवणार आहे. आणखी देवपूजा म्हणजे लक्ष्मीमातेचं पूजन पण मला उतरवायचं आहे. आणि आता झटपट लागूया, जास्त वेळ नाही. आज थोडंसं धावपळीने सगळी कामं आवरायची आहेत आणि 12:30-1 वाजेपर्यंत मी जाण्यासाठी रेडी होणार आहे. मग त्या अगोदरची जी कामं असतात ना, खूप सारे होऊन जातात. म्हणजे आपल्याला दुसऱ्याला आवरून देतो त्यावेळी तितकं टेन्शन येत नाही, पण स्वतः जेव्हा सगळं आवरून जायचं आहे ना, त्यावेळेमध्ये मात्र खूप टेन्शन येतं की सगळं कशाप्रकारे आवरायचं. म्हणजे सगळ्यांचं जेवण खाणं आहे, घरची कामं आहेत आणि 1-2 दिवसासाठी आपण जात आहोत ना, तर सगळं घरचं आवरून जावं लागतं आपल्याला. तर चला आता पटकन मी लागते. तर इकडे बघू शकता चणा डाळ मी भिजत घातलेली आहे. हे बघा, छान भिजलेली पण आहे. आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे आणि चणा डाळ टाकून भाजी बनवणार आहे. आणि खूप छान बनते. तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि इकडं चीज पण गरम पाण्यात टाकून उकळवून घेतलेले आहे, म्हणजे पूर्ण पद निघून येतो. लसणाचं वाटण करून घेतलेलं, फक्त हिरवी मिरची मला भाजून वाटण करायचे, पेस्ट बनवायची आहे त्याची. तर हिरवी मिरची मी देठ काढून स्वच्छ धुवून ठेवते, जेव्हाही घाई गडबड त्यावेळेस पटकन आपल्याला भेटून जातं. तर इकडं कुकरला भात पण लावलेला आहे. तर भात बनवून तयार आहे. आता पटकन हिरवी मिरची भाजून घेते, म्हणजे हिरवी मिरचीची पेस्ट टाकूनच ही भाजी बनवायची आहे. खूप छान बनते हरभऱ्याची भाजी. आणि जेव्हाही कमी वेळ आहे, घाई गडबड आहे, त्यावेळी झटपट बनते. या हरभऱ्याच्या भाजीमध्ये ना मेथीची भाजी आणि कोथिंबीर पण वाळवून टाकायची आहे, पण मी तितकं काम केलेलं नाही आहे. ही भाजी मला माझ्या बहिणीनं आणून दिलेली होती आणि तशीच मी डब्यात भरून ठेवलेली आहे. आणि यामध्ये मेथीची भाजी आणि कोथिंबीर टाकून ठेवलं ना, खूपच टेस्टी भाजी बनून तयार होते. तर इकडे हिरवी मिरची मी भाजून घेतलेली आहे. थोडंसं तेल टाकलं ना, हिरव्या मिरच्या खूप छान भाजतात. तर हिरव्या मिरच्या व्यवस्थित गार झालेल्या आहेत. आता छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवलेला आहे आणि नंतर मी भाजी करणार आहे. अगोदर मी लक्ष्मीमातेचं पूजन उतरावून घेते आणि देवपूजा करून घेते, कारण लेट खूप झालेलं आहे. असं झालेलं ना की हे काम करू का ते, म्हणजे संग माझी कामं होत आहेत, धावपळ चालू आहे. कारण 12-1 वाजेपर्यंत मला सगळी कामं आवरायची आहेत. म्हणजे 2 दिवसासाठी मी ताईकडे जात आहे, तर कुठलीही कामं ठेवून जायची नाही, सगळी आवरून जायचं आहे. कारण आजच्या आज गेलं आणि संध्याकाळी परत आलं ना, तर राहिलेली कामं आल्यानंतरही करूया असं थोडंसं निश्चित असतं मनाला. पण तसं नाही आहे. जाऊन मला म्हणजे 2 दिवसाच्या नंतरच मी घरी येणार आहे. परत मग येळामुषा येणार आहे. मग गावाकडे पण जायचं असतं मला आल्यानंतर. मग थोडीशी धावपळ आहे आता 3-4 दिवस, त्यामुळे घरची कामं सगळी मी करूनच जात आहे. तर लक्ष्मीमातेचं पूजन मी उतरवलेलं आहे आणि रोजची देवपूजा पण केलेली आहे. तर झालेलं आहे पूजेचं काम. तर दिनेशला म्हटलं की मिरच्या वाटून आण, म्हणजे जोपर्यंत मी पूजा वगैरे करत होते तोपर्यंत लाईट गेलेली आहे आणि किचनमध्ये इन्व्हर्टरचं कलेक्शन नाही आहे, त्यामुळे हॉलमध्येच नेऊन ते मिरच्या वगैरे वाटण दिनेश करून आणेल. तोपर्यंत मी दूध गरम करायला ठेवते. तर दूध पण आत्ताच आलेलं आहे, तर दूध शोधून मी इकडे गरम करायला ठेवलेलं आहे आणि भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि हे लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी जे लिंबू मी तयार केलेले आहेत, मी शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने केलं. फक्त मीठ लावून ठेवलेलं आहे आणि 8 दिवस आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही म्हणतही होता की जेव्हाही तू लोणचं बनवशील शेअर कर, तर होत आहे ना, मी लोणचं कशा पद्धतीने बनवेन पूर्णपणे शेअर करणार आहे. हे लोणचं अजिबात खराब होत नाही, म्हणजे आपल्याला टेन्शन येतं ना की लोणचं जास्त दिवस टिकत नाही लिंबूचं. तर 1 वर्षभर पण काही होणार नाही ह्या लोणच्याला, इतकं छान बनतं. फक्त झटपट तयार होत नाही. 8 दिवस 10-12 दिवसाची प्रोसेसिंग आहे याची. म्हणजे लिंब चिरून त्यामध्ये मीठ भरून आपल्याला उन्हाला ठेवायचं आहे. आणि उन्हाला ठेवणं झालं नाही तरी पण बघा चालतं, किचनमध्येच ठेवून द्या तुम्ही, तरी पण ते व्यवस्थित लोणचं बनून तयार होतं. तर इकडं दूध गरम झालेलं आहे. तर दिनेशला अगोदर मी दूध दिलेलं आहे. तुम्ही विचारत होता की दिनेशला या दुधामध्ये कुठलं पावडर टाकून देते ते शेअर कर, म्हणजे ते दाखव. तर ते आता आपल्याला रेग्युलर दुकानात इथं तिथं भेटतं का नाही ते मला माहिती नाही. हे दीपकनं घेऊन आलेलं, म्हणजे मिलिटरीचे जे कॅन्टीन असतात ना
तिथं भेटलेलं आहे. स्पेशल मिलिटरीच्या लोकांसाठीच ते असेल मला असं वाटत आहे. तर दीपक तेच घेऊन आलेला होता आणि दिनेशला मी तेच देत आहे. तरी पण बघा, मी तुम्हाला त्याचं नाव किंवा ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन ते कशा पद्धतीने ते पॉकेट आहे. भेटलं कुठल्या दुकानात किंवा कुठं भेटलं तर जरूर आणा. पण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन, कारण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणं झालेलं नाही आहे मला. मी कमेंट पण तुमची खूप लेट वाचले, कारण खूप धावपळ चालू आहे यावेळी. तुम्ही जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की 2-3 दिवस मी ताईकडे, मग त्यानंतर अमावस्या होती त्यामुळे गावाकडे गेलेले होते. तर घराकडेही मी 2-4 दिवस आलेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण वेळेत येत नाहीत, खूप लेट येत आहेत. कारण मी घरी आल्यानंतर व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत आहे आज, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला इव्हनिंगलाच येईल हा. तर मी त्याबद्दलही सॉरी म्हणत आहे, कारण थोडंसं माझ्या कसं झालं ना, धावपळ वेगळीच चालू आहे, तर व्हिडिओकडे दुर्लक्ष होत आहे. तर इकडं भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे, तर भाजीची पूर्ण तयारी कशा पद्धतीने केली तुम्ही बघितलेलं आहे. तर इकडं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं आणि लसूण टाकलेलं आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे चिंच गरम पाण्यात टाकून मी पल्प काढून घेतलेलं आहे. ते पल्प टाकलं, थोडंसं साधं पाणी पण टाकलं आणि यामध्ये मी धना पावडर, हळदी पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची. आपल्याला लाल मिरची यामध्ये टाकायची नाही, हिरवी मिरचीचा फ्लेवर छान येतो या भाजीमध्ये. नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हरभरा डाळ जी भिजवलेली आहे ती टाकलेली आहे आणि शेंगदाणे टाकलेत अर्धी वाटी आणि झाकून एक उकळी काढून घ्यायची आहे. जोपर्यंत की याला एक उकळी येत आहे तोपर्यंत आपण भाजी घेऊया. तर ही हरभऱ्याची भाजी म्हणजे सुकी हरभऱ्याची भाजी आहे आणि यामध्ये आपल्याला चना डाळीचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे बेसन टाकायचं आहे. तर इकडं मी जास्त भाजी घेत नाही आहे, फक्त अर्धी वाटी ही सुकी हरभऱ्याची भाजी घेत आहे आणि यामध्ये अर्धी वाटी बेसन मिक्स करायचं आहे आपल्याला. तर या भाजीमध्ये ना, म्हणजे फक्त हरभऱ्याची भाजी आहे, यामध्ये मेथी आणि कोथिंबीर ॲड केली ना आणखीनच छान, म्हणजे कसुरी मेथी पण भेटते ना, ते पण यामध्ये ॲड केलं तरी पण बघा याचा फ्लेवर, म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. पण मी काहीच टाकलेलं नाही, फक्त हरभऱ्याची भाजी आहे ही. म्हणजे माझ्या बहिणीनं आणलेली होती आणि जशाला तशीच ठेवलेली आहे. मी आल्यानंतर काहीच केलेलं नाही त्याला. जेव्हाही मला खावंसं वाटतं ना, म्हणजे माझी फेवरेट आहे, मला खूप आवडते ही भाजी. जेव्हाही मन होतं ना त्यावेळी मी बनवते आणि खाते, मला छान वाटतं. म्हणजे जी आपण हिरवी भाजी बनवतो ना ते तर टेस्टी बनते, पण ही पण सुकवलेली भाजी जी असते ना ती पण खूप टेस्टी बनते. तर इकडं या पाण्याला पण उकळी आलेली आहे आणि इकडं मी हरभऱ्याची भाजी आणि बेसन मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केलेलं आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं, म्हणजे गुठळ्या बनत नाही आहेत. आणि नंतर मी पूर्णपणेच टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत यामध्ये. छान मिक्स झालं तर बघू शकता एकदम झटपट ही भाजी बनून तयार झालेली आहे आणि खूपच छान टेस्टी भाजी बनून तयार होते. तर इकडे दिनेश दुधामध्ये ती पावडर टाकून घेत आहे. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन मी की कशा पद्धतीनं हा डब्बा आहे, त्याचं नाव वगैरे काय आहे मी शेअर करेन. म्हणजे मी पण तितकं लक्ष दिलेलं नाही आहे. जेव्हा तुमची कमेंट आली तेव्हा मी बघितलं की याचं नाव काय आहे आणि हे कुठल्या तरी म्हणजे वेगळ्या रेग्युलर दुकानामध्ये भेटेल की नाही. पण दीपक म्हणत होता की फक्त हे मिलिटरी कॅन्टीन जे असतात ना तिथंच भेटतं. तर तुम्हाला जवळून दाखवत आहे. भाजीचा कलर आणि याचा टेस्ट खूपच छान आहे. दिसायला जितकी छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकीची चविष्ट बनलेली आहे. तर भाजी बनवून तयार झालेली आहे. थोडा वेळ कमी गॅसवरती मी झाकून ठेवलं आणि आता भाकरी बनवून घेते. म्हणजे आम्ही तर जात आहोत ताईकडे, पण दिनेशचे पप्पा येत नाही, ते उद्या येणार आहेत. कारण उद्याच तिथं आरशीशी टाकायला येणार आहेत, म्हणून ते उद्या येणार आहेत. कारण गॅरेज बंद करून येणं म्हणजे आता सगळ्याच्या सगळं जाणं त्यांना पण ठीक वाटणार आहे, कारण बाबा पण अगोदरच तिकडे गेलेले आहेत 4 दिवसा अगोदर. आज मी आणि दिनेश जात आहोत, म्हणजे फक्त दिनेश आणि मी जात नाहीत, गावाकडनं दीर, जाऊबाई आणि आजी त्यांचा मुलगा सगळेजण येत आहेत. मग त्यांच्यासोबतच आम्ही जात आहोत. तर उद्या हे येणार आहेत. तर आजच्यासाठी त्यांना जेवण्या खाण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे. म्हणजे भाजी, भात, भाकरी सगळं मी बनवलेली. ताक बनवायचं आहे. आणखी मला ताई म्हणत होत्या, म्हणजे आरशीशी मुलांना कसं थंडीचं निवद असतं आणि ताई म्हणत होत्या की म्हैस दूध देत नाही आजकाल, तर दही, ताक हे सगळं घेऊन जायचं आहे. कारण माझ्याकडे आहे, ताई म्हणत होत्या तिथं पण भेटतं, पण आहे आता घरी आणि इथं कोण खाणार आहे, तर आम्ही पण जात आहोत. तर मला सोबत घेऊन जाऊया कारण खूप सारं असलं तरी बघा आंबट होतं कोणी खाणार नसल्यानं. म्हणून म्हटलं की ताक बनवून घेऊन जाऊया आणि दही पण तसंच घेऊन जाणार आहे. तर कपडे मी अगोदरच मशीनला लावलेले होते, तर कपडे धुवून झालेले. तर अगोदर मी कपडे हडकत घालते, म्हणजे थोडा वेळ हडकतील मग काढून ठेवून जाणार आहे, कारण कुठलीही कामं ठेवून जायला जमणार नाहीत. दिनेशचे पप्पा घरी येणार आहेत, त्यांची कामं अशी असतात की त्यांना घरी येणं होत नाही आणि कपडे बाहेरच राहून जातात हे. तर सगळीच कामं मला आवरून जायची. आणि शिरू इतका बिनगोरी झोपलेले ना की 2-3 वेळा आवाज दिला तरी पण उठून बघत नाही, इतकं गाढ झोप शिरूला लागलेली आहे.
तर इकडे सगळेच कपडे मी उलटे करून टाकते, म्हणजे थोडंसं लवकरही हडकले जातात. आणि तसं तर कपडे कधी बघा सव्वाशे उन्हाला टाकू नये, कलर चेंज होतो त्याचा. तर सगळेच कपडे मी इकडं उन्हाला टाकलेले आहेत. आणि बाकीची जी कामं आहेत ती खूप सारी आहेत, म्हणजे भांडी कोणी खूप सारे झालेले आहेत, ताक करायचं आहे, यांच्यासाठी टिफिन पॅक करायचं आहे. तरी सगळी कामं आता अगोदर मी आवरून घेते. तर कपडे वाळून झाले, म्हणजे वाळू घालून झालेले आहेत. आता आलेली मी किचनमध्ये आणि अगोदर इकडे बनवत आहे ताक मी, म्हणजे हे जे दही आहे ना थोडंफार आहे. तर 2-3 तांब्यामध्ये थोडंफार कपामध्ये पण आहे. तर अगोदर मी एका मोठ्या म्हणजे जगमध्ये घालून घेत आहे आणि हे ताक बनवून घेते. मग नंतर जे दही आहे ना ते दही तसंच घेऊन जाणार आहे आणि बाकीचं मी ताक करत आहे. तर इकडे जी छोटी रवी आहे तीच घेतलेली आहे. बघू शकता भांडी थोडेफार खाली आहेत, थोडेफार किचन काउंटरवर ठेवलेले आहेत. अगोदर भांडी पण मला क्लीन करायचे आहेत. तरी ताक बनवलं आणि सगळं मी साईडला ठेवलेलं आहे, कारण ताई म्हणत होत्या की आवरे पण घेऊन या भज्जीसाठी, म्हणजे आता येळामोशा येतच आहे आणि त्यांच्याकडे आवरेच भेटत नाहीत, म्हणजे शेतामध्ये ते टाकत नाहीत तिकडं. आणि म्हणत होत्या इकडे तिकडे दुकानामध्ये पण भेटत नाहीत. तर माझ्याकडे आहे, तर मी आवरे पण घेतले. आवरे म्हणजे काय तर पावटा जे भजीमध्ये घालतात ते पण मी घेतलेलं आहे. आणि खोबरं होतं, ओलं खोबरं. आता मी तर 2-3 दिवसासाठी जात आहे, मग खोबरं पण खराब होणार आहे. तर म्हटलं तिकडंच घेऊन जाऊया, तिथे काहीतरी बनवता येईल म्हणून खोबरं पण घेतलेलं आहे आणि तिथंच ठेवलेलं आहे मी समोर, म्हणजे नंतर म्हणजे विसराविसर होते ना. जसं आठवण येत गेली सगळ्या वस्तू मी खाली ठेवलेल्या आहेत, म्हणजे ताक, दही, खोबरं आहे, आवऱ्या आहेत. आणि आता अगोदर मी भांडे घासून घेत आहे. तर सगळ्या भांड्यातलं खरकटं काढलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि घासून घेतलेले आहेत. आणि भांडे खूप सारे मोठे मोठे झालेत, पातेले आहे, कुकर आहे. तर सगळं मी अगोदर खाली ठेवलं, कारण टोपल्यात अगोदरच ठेवेन तर काय होतं ना, टोपलं भरलं जातं आणि ते छोटे भांडे बसणार नाहीत. म्हणून हे सगळे मोठे मोठे भांडे जे जड आहेत ते खालच्या साईडला ठेवलेले आहेत. आणि टोपल्यामध्ये सगळे भांडे मी धुवून ठेवत आहे, म्हणजे कुठलीही कामं ठेवून जायचं नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांना कोणाला आवरून देतो त्यावेळी तितकं टेन्शन येत नाही, पण जेव्हा आपण स्वतः जातो ना खूप टेन्शन येतं. सगळ्यांचं जेवण खाणं बघायचं आहे, सगळी घरची कामं आवरायची आहेत, काही ठेवून जायचं नाही हे सगळं होतं. त्यामुळे ना आपली धावपळ थोडीशी जास्तच होते. तर इकडे सगळे भांडे घासून धुवून झालेले आहेत. तर असंच उचलून मी खाली ठेवलं, कारण तर रॅकला वगैरे लावणार नाही, कारण ओले भांडे आहेत. आणि इकडं किचन काउंटी स्वच्छ धुवून घेते. तर ही सगळीच कामं माझी आवरलेली आहेत. आता पटकन मी बॅग भरून घेते, कारण गावाकडनं फोन आलेला होता पूजाचा की निघालेलं होतं आम्ही. तर ठीक आहे म्हणलं, तोपर्यंत मी पण सगळं आवरून घेते, कारण आल्यानंतर पटकन आम्ही निघणार आहोत. कारण वेळ आता झालेलाच आहे, 12-12:30 वाजलेले. आणि तिकडून नंदबाईचाही फोन येत आहे, कारण माहेरची माणसं जेव्हा येतात ना खूप एक्साइटेडमेंट राहते. ते घडीघडला फोन लावत आहेत की कधी निघत आहात त्यांचं चालू आहे. पण ही घरची कामं अशी आहेत ना, आवरेनात असं झालेलं आहे. तर इकडं कपडे हडकत आहेत, तोपर्यंत मी बॅग पण पॅक करून घेते, म्हणजे भरून घेते. तर इकडं आवरे घेतलेले आहेत. आणि आता थंडीची दिवस चालू आहेत, त्यामुळे मी स्टॉल वगैरे पण घेतलेला आहे. आणि हे सगळे डबे घेतलेले आहेत. इकडं ताक एका बॉटलीमध्ये ओतून घेत आहे आणि दही जे आहे ना एका मोठ्या डब्यात घेणार आहे, म्हणजे आता बॉटलीत वगैरे होते आणि ते मला घालता येणार नाही, काढता येणार नाही बॉटलीमधलं दही, त्यामुळे मोठा डबा घेतलेला आहे. आवरे घेतलेले आहेत. तर हे सगळं मी अगोदरच बॅगमध्ये टाकत आहे, म्हणजे नंतर काय होतं विसर होते. म्हणून मी काय केलं, सगळं एकत्र जमा केलं, म्हणजे यामधलं काहीही विसरू नये. म्हणजे थंडी म्हणून नैवेद्य दाखवायचा असतो. ते काय तर आंबट भात, सपक वरण, फळं हे असतं नैवेद्य. परत मग खीर, हे वरण भात भाकरी हे सगळं तर बनणारच आहे. स्वयंपाक म्हणजे सगळ्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे त्यांनी, मग त्यांच्यासाठी जेवण खाण्याची व्यवस्था होणार आहे, त्यामध्ये खीर वगैरे हे तर असणारच आहे. तरी पण बघा थंडवणी म्हणून हे सगळं नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो, म्हणून अगोदरच मी इकडून सगळी तयारी करून घेतलेली आहे. ताईकडे पण आहे दही वगैरे, पण थोडंफार असणार आहे, म्हणून मी इथं आहे आता ठेवून, इथं तरी काय करणार आहे, म्हणून मी सगळंच पॅक करून तिकडं घेतलेलं आहे. खोबरं पण घेतलेलं आहे. तर सगळं एका कवरमध्ये टाकत आहे, म्हणजे आता हालाजुला झाला तर सांडालवडा होतो याचा, म्हणून सगळ्यांना एक एक वेगळे कवर घातलेले. त्यांना असंच उचलून मी पिशवीमध्ये ठेवून देते, म्हणजे काही सांडालवडा झाला तरी पण त्या कवरमध्ये ते वेगळे कपडे वगैरे खराब होणार नाही आहेत. आणि तोपर्यंत कपडे पण हडकले जातील, म्हणजे टायमिंग सांगितली यावेळी तर 12:30 वाजलेले आहेत. आणि अचानकच धीराची तब्येत खराब झालेली आहे, बिघडलेली आहे. ताप सर्दी खूप झालेली आहे त्यांना, वातावरणाचा असर आहे. वातावरणामुळे पण असं होत आहे की सगळ्यांची तब्येतच बिघडत आहे आजकाल. तर हॉस्पिटलला आलेले होते आणि त्यांना आज म्हणजे इंजेक्शन स्लाईन वगैरे लावलेलं होतं. तर आत्ताच घरी परत गेलेले आहेत ते. तर आता सगळेजणच येतील थोड्या वेळामध्ये, तोपर्यंत मी पण आवरून घेतलेलं आहे सगळं. म्हणजे काल म्हणत होते की मॉर्निंगला लवकर निघायचं आहे सगळेजण, पण अचानकच रात्रीपासून धीराची तब्येत बिघडलेली आहे, म्हणजे ताप खूप आहे त्यांना. त्यामुळे मी विचार केला की एस टीनं जाऊया, म्हणजे दिनेश आणि मी जायचा विचार केला, कारण आता त्यांची तर तब्येत बिघडलेली होती. तरी पण पूजाचा फोन आला की आता ठीक आहे, दवाखान्यात दाखवलेली, स्लाईन वगैरे लावलेला आहे, सगळेजण जाऊया.
तर ठीक आहे म्हटलं, तोपर्यंत मी पण माझी कामं सगळी आवरून घेतलेली आहेत आणि ते पण येतील तोपर्यंत. तर झालेलं आहे सगळं आवरलं, म्हणजे पिशवी भरलेली आहे. आता मी अगोदर यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि जाता जाता टिफिन देऊन जाणार आहोत. तर इकडे ताक जितकं होतं तितकं मी घेतलेलं आहे, कारण आता ठेवूनही काही नाही. आणि जे दूध आहे ते पण मी विरजू लावून जाणार आहे आणि तेही संध्याकाळपर्यंतही होणारच आहे. तर इकडं भात, भाजी, ताक आणि भाकरी वगैरे सगळं मी बांधून पिशवीमध्ये ठेवून देते, म्हणजे जाता जाता मी देऊन येणार. तर अशीच कामं असतात आपली छोटी छोटी, जे सगळं आवरायचं असतं. स्वतःचंच नाही तर सगळ्यांचं आवरायचं असतं, तेव्हा कुठं आपलं आवरून मग निघायचं आहे. त्यामुळेच आपल्याला वेळ होतो. आणि पुरुष का म्हणतात की बायांचं कधीच आवरत नाही, पण आपण ना त्यांचंच आवरत बसतो ना, स्वतःचं फक्त स्वतःचंच आवरत नाही आहे ना. त्यामुळे आपल्याला लेट होतो, आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो. पण हे कधी पुरुषांना समजणार नाही. ते त्यांचंच म्हणत असतात की कधीच आवरत नाही, बायकांचं असंच असतं, कधीच आवरत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. तर इकडं पेरू पण ठेवलेले आहे 2-3. तर आता पेरू पण इथंच राहण्यात म्हणून मी सोबत घेतलेले आहे तिकडे ताईकडे. आणि यांच्यासाठी ककडी, वाटाण्याच्या शेंगा वगैरे ते पण दिलेले आहेत, कारण आता ठेवल्या इथंच राहणार होते हे. तर सगळं इकडे पॅक झालेलं आहे आणि मी पण इकडे पेरू खायला घेतलेले आहे, म्हणजे यामधला अर्ध पेरू दिनेशने खाल्लं आणि अर्ध ठेवलेलं आहे. तर मी घेतला आणि दिनेश इकडं रिन आणायला गेलेला होता, म्हणजे हे लिक्विड आहे ना वॉशिंग मशीनचं, अगोदरचं संपलेलं आहे. तर आणखीन एक आणलं, म्हणजे येता मी सांगितलेलं होतं की घेऊन संपलेलं होतं, तर तुम्ही जवळूनही दाखवण्यासाठी सांगितलेलं होतं. तर हेच मी वॉशिंग मशीनला टाकत असते, कपडे छान निघतात. आणि हे खिरीचे गहू आहेत, म्हणजे ताई म्हणत होत्या की गहू थोडेफार म्हणजे सडायचं असतं ना गहू, पण त्यांना सडणं झालेलं नव्हतं. तर मी दिनेशला म्हणले की 2 किलो गहू घेऊन ये, आणि थोडेफार तिथं पण सडले जातात, म्हणजे आपण घरी सडतो ना तशाच पद्धतीनं हे गहू ना खिरीचे स्पेशल भरतात, म्हणजे सोडूनच देतात आणि खीर खूप छान बनते याची. तर हे गहू पण 2 किलो मी मागवलेले आहेत. तर झालेले आहे आता ही बॅग रेडी, आणि आता आम्ही जायला निघूयात. तर मी काय तर साडी वगैरे चेंज करणार नाही आहे, फक्त दिनेशला म्हणलं की कपडे चेंज कर, पटकन जायला निघूया. तर दिनेश पण इकडे रेडी झालेला आहे आणि मी तर मॉर्निंगपासूनच रेडी आहे, माझी धावपळ चालूच आहे. फक्त दिनेशचाच वेट मी करत होते, तर तो पण आता रेडी झालेला आहे. तर चला तर मग जायला निघूया. तर लॉक वगैरे लावला. आता शेरू बघा याचे हावभाव कसे झालेले, कारण आमच्यासोबतच आलेला होता, मी बघितलंच नाही, नंतर लक्षच दिलं नाही. आला सोबत आणि बाईकसोबत बसस्टँडला आला, आणि तिथं असं येडं हिंडत होता ना, म्हणजे कुणी ओळख नाही आहे, नवीन कुत्रे बघितले तरी येऊ देत नाहीत, तरी पण आलेला होता. आणि तिथंच होता थोड्या वेळ, नंतर आम्ही आलेलो होतो, कारण आता शिरूला घरी आणून सोडलं तर सोबत येणार नाही आहे, त्याचं वेगळं चालू होतं, म्हणजे गाडीमध्ये चढत होता येण्यासाठी, एवढं तर शिरूचं चाललेलं आहे आता. तर आम्ही सगळे ओमिनीमध्ये बसलेलो आहोत आणि आता जायला निघूया. तर त्यांच्यासाठी टिफिन पण जाता देणार आहोत, आणि आता आम्ही ताईकडे जायला निघालेलो आहोत. तर आता यासोबत एवढेला ते सेंड करते. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे ननंदबाईच्या घरी. तर कशा पद्धतीनं बांधकाम झालेलं आहे, आरशी कशा पद्धतीने घातलेली आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.